नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण करणार आहोत मूलभूत कर्तव्य ह्या कंबाईन असो की कोणतीही परीक्षा असो, सर्व परीक्षांसाठी हे व्हिडिओ उपयुक्त ठरणार. तर राज्यसेवा कंबाईन की फॉरेस्ट, सर्व सरळ सेवा असो, सर्व परीक्षांचे आपण PYQs आज मूलभूत कर्तव्याचे बघणार आहोत. तर शेवटपर्यंत नक्कीच राहा. तर चला सुरू कर. सगळ्यात आधी पहिला प्रश्न आहे कंबाईन बी मेन्स जून 2025चा मेन्स आहे. तर चला सुरू करूया. सगळ्यात आधी खालीलपैकी कोणते कर्तव्य, काय म्हणत आहे पहिला प्रश्न, खालीलपैकी कोणते कर्तव्य भारतीय संविधानात समाविष्ट केलेले मूलभूत कर्तव्यापैकी नाही. काय म्हणत आहे, मूलभूत कर्तव्यापैकी एक नाही. तर पहिला काय म्हणत आहे, संविधानाचे पालन करणे. हो बरोबर, हा आहे मूलभूत कर्तव्यात. भारतीय लोकांमध्ये सामंजस्य वाढवणे. बरोबर. वेळेवर कर भरणे. हा वेळेवर कर भरणे हा मूलभूत कर्तव्यापैकी एक नाही. तर आपलं उत्तर काय येणार, ऑप्शन 3 क्रमांक. राईट. आता पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न आहे खालील भारतीय नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यासंदर्भात खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा. काय म्हणत आहे चुकीचे विधानात हा प्रश्न आहे राज्यसेवा मुख्य 2025चा. राईट. राज्यसेवा मुख्य 2025चा प्रश्न आहे. काय म्हणत आहे, सरदार, पहिला ऑप्शन आहे सरदार स्वर्णसिंह समितीच्या शिफारसीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय संविधानात करण्यात आलेला आहे. हो बरोबर, हा बरोबर आहे. 3 जानेवारी 1976 पासून मूलभूत कर्तव्यांच्या अंमलबजावणीची प्रारंभ झाला. हे विधान चुकीचे आहे. राईट. 42व्या घटना दुरुस्तीने भारतीय संविधानाची कलम 51 क मध्ये मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आलेला आहे. बरोबर, हा सुद्धा बरोबर आहे. आता ड ऑप्शन बघू. 2003 मध्ये 86व्या घटना दुरुस्तीत 11 मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आलेला आहे. तर ड ऑप्शन मध्ये 2003 नाही, 2002 येणार. काय म्हणतात, 2002 येणार. कारण 2002 मध्ये 86व्या घटना दुरुस्ती, काय म्हणत आहे 86व्या घटना दुरुस्ती 2002 मध्ये 86वी घटना दुरुस्तीनुसार 11वे मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आलेला आहे. तर आपला ऑप्शन काय येणार, ब व ड हे चुकीचे विधान आहेत. राईट. ब व ड हे चुकीचे विधान आहेत. हा तर ऑप्शन करेक्ट आहे. राईट. चुकीचा ऑप्शन काय, ब व ड. राईट. आता पुढचा प्रश्न बघूया आपण. पुढचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेला कोणत्या कलमाने 14 वर्षाखालील मुलांना कोणत्याही कारखान्यात किंवा खाणीत काम करण्यास किंवा इतर कोणतेही धोकादायक काम करण्यास मनाई केलेली आहे. हा प्रश्न आहे राज्यसेवा मुख्य 2025चा. काय म्हणत आहे, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाने 14 वर्षाखालील मुलांना कोणतेही कारखान्यात किंवा खाणीत काम करण्यास किंवा इतर कोणतेही धोकादायक काम करण्यास मनाई केलेली आहे. तर आपलं उत्तर काय येणार, उत्तर आहे कलम 24 मध्ये तरतूद केलेली आहे. राईट. कलम 24 मध्ये तरतूद केलेली आहे. आता बघू पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न म्हणत आहे भारतीय संविधानातील नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांच्या यादीत पुढीलपैकी कोणत्या शब्दांचा उल्लेख समावेश करण्यात आलेला आहे. सगळ्यात आधी ऑप्शन राष्ट्रगीत, राष्ट्रीय प्राणी, एकात्मता, संघराज्य रचना, वैज्ञानिक स्वभाव व वारसा इमारत. सगळ्यात आधी राष्ट्रगीत. हो बरोबर आहे, राष्ट्रगीत ते येणारच. ब मध्ये राष्ट्रीय प्राणी, हे चुकीचे विधान आहे. तर सगळ्यात आधी ऑप्शन 3 कट झाले. आता बघू ड, एकात्मता तर आहेच, म्हणजे की अ क तर येणारच. क 3 ऑप्शन मध्ये आहे, त्याला सुद्धा सोडू. आता ड, संघराज्य रचना ड हा सुद्धा नाही. राईट. संघराज्य रचना हा सुद्धा नाही, म्हणजे की हा ऑप्शन सुद्धा गेला आणि हा ऑप्शन. आपला उत्तर येणार चौथा. आपला उत्तर काय येणार, चौथा. राईट. आता पुढचा प्रश्न बघू. अनुच्छेद 51A मध्ये मूलभूत कर्तव्य नमूद करण्यात आली आहे. हो बरोबर. आणि ती मानवी हक्कांच्या जागतिक जाहीरनाम्यांच्या काय शी सुसंगत आहे. हा प्रश्न आहे राज्यसेवा मुख्य जानेवारी 2024चा. अनुच्छेद 51A मध्ये मूलभूत कर्तव्यांचे नमूद करण्यात आलेली आहे. हो बरोबर. आणि ती मानवी हक्काच्या जागतिक जाहीरनाम्यात अनुच्छेद 51, काय म्हणत आहे, अनुच्छेद 29(1) मध्ये शी सुसंगत आहे. तर आपलं उत्तर काय येणार, 1 ऑप्शन. राईट. आता पुढचा प्रश्न बघू आपण.
राज्यसेवा मुख्य जानेवारी 2024चा प्रश्न आहे हा. तर काय म्हणत आहे प्रश्न म्हणत आहे भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्याशी संबंधित खालील कोणते विधान चुकीचे आहे. चुकीचे विधान ओळखायचे आहे. काय चुकीचे विधान ओळखायचे आहे. चुकीचे विधान राईट. तर मूलभूत कर्तव्याची काय म्हणत आहे मूलभूत कर्तव्यांची कल्पना रशियनच्या म्हणजे की पूर्वेच्या सोवियत युनियन राज्यघटनेपासून प्रेरित करण्यात आली. बरोबर हा सुद्धा बरोबर आहे कारण की मूलभूत कर्तव्याची कल्पना रशियाच्या म्हणजे की राज्यघटनेपासून प्रेरित करून घेतलेली आहे. आता पुढचा प्रश्न आहे स्वर्ण सिंह समितीची शिफारस 42व्या घटना दुरुस्ती कायदा 1978 द्वारे घटनेच्या भाग 4A मध्ये समावेश करण्यात आलेला आहे. तर सगळ्यात आधी 1978 नाही येणार 1976 येणार. काय येणार 76. हे विधान चुकीचे आहे. तर आपला ऑप्शन काय येणार चुकीचे विधान विचारायचं आहे म्हणून का ऑप्शन 2 येणार. डायरेक्ट आपण जर वाटलं की दुसरा ऑप्शन चुकीचा आहे तर डायरेक्ट चुकीच्या विधान क्लिक करायचं न समोर जायचं पुढच्या प्रश्नाकडे. जास्त टाइम नाही घालायचा राईट. तर 7वा प्रश्न आहे आपला संयुक्त गट क मुख्य डिसेंबर 2023चा प्रश्न आहे राईट. मूलभूत कर्तव्याबाबत योग्य कथन विचारत आहे. योग्य कथन काय विचारत आहे योग्य कथन विचारत आहे. योग्य कथन 1976 मध्ये काँग्रेस पक्षाने मूलभूत कर्तव्याबाबत शिफारिश करण्यासाठी स्वर्ण-सिंह समिती आत्ताच बघितलं पुढच्या प्रश्नामध्ये 1976 काँग्रेस पक्षाने बरोबर हा अगदी बरोबर आहे राईट. आता बघू बी ऑप्शन वय 6 ते 14 वयोगटातील पाल्यांना किंवा बालकांना शिक्षणासाठी संधी उपलब्ध करून देणे हे मूलभूत कर्तव्याचे 88 म्हणजे की 88 व्या घटना दुरुस्ती कायदा 2002 द्वारे जोडले गेले. हे विधान चुकीचे आहे कारण मूलभूत कर्तव्य 88 नाही येणार आहे ती येणार 42. काय येणार 42. मूलभूत कर्तव्य 42व्या घटना दुरुस्ती कायदा 2002 द्वारे जोडण्यात आला राईट. 6 ते 14 वयोगटातील पाल्यांना किंवा बालकांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे राईट. हे मूलभूत कर्तव्य 42व्या घटना दुरुस्ती कायदा 2002 द्वारे जोडले गेले. आता पुढचा प्रश्न म्हणजे की आपला उत्तर काय येणार फक्त ए राईट. आता पुढचा प्रश्न आहे आपला भारतीय संविधानाच्या डॅश मध्ये मूलभूत कर्तव्यांच्या तरतुदी दिलेल्या आहेत. मूलभूत कर्तव्याची तरतूद कोणत्या तरतुदीमध्ये दिलेली आहे. तर आपलं उत्तर काय येणार भाग 4 ए मध्ये. ए थोडा लक्षात ठेवा इथं ए नाही दिलेला आहे राईट. ऑप्शन कट होणार ए इज इम्पॉर्टंट राईट. आता बघितलं आपण 6व्या प्रश्नात राज्यसेवा मुख्य 2024च्या प्रश्नात राईट. 9वा भारतीय संविधानात मूलभूत कर्तव्यांच्या अनुषंगाने वेगळे पण ओळखा. सगळ्यात आधी यांच्या पहिला प्रश्न पहिला वाक्य आहे यांच्या 42च्या घटना दुरुस्ती संविधानामध्ये समावेश केलेला आहे. यांच्या 42च्या घटना दुरुस्ती यामध्ये एकूण 11 कर्तव्य दिलेली आहेत. बरोबर. प्रत्येक कर्तव्य पाळावायचेच आहे असे नाही प्रत्येक कर्तव्य असे नाही. 11 कर्तव्य 86व्या घटना दुरुस्ती 2002 साली समावेश केला आहे. हा बरोबर हा सुद्धा बरोबरच आहे. 42व्या घटना दुरुस्तीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. बट सगळ्यांना कर्तव्य पाळायचेच आहे असं नाही आहे त्यामध्ये म्हणून आपलं उत्तर काय येणार 3. आयोगाने सुद्धा 3च दिलेलं आहे राईट. आयोगाने सुद्धा 3च दिलेलं आहे 9वाचा राईट. आता पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे 10वा काय म्हणत आहे 10वा खालील कोणते विधान असत्य आहे. असत्य म्हणजे की चुकीचे विधान राईट. चुकीचे विधान काय म्हणजे संविधानाच्या भाग 4 मध्ये मूलभूत कर्तव्य दिलेले आहेत. हा सुद्धा बरोबर आहे. संविधानाच्या भाग 4 मध्ये मूलभूत कर्तव्य दिलेले आहेत. 4A मध्ये दिलेले आहेत पण 4 सुद्धा आपण कन्फर्म असं बघू. पुढच्या वाक्य बघू तेव्हा आपण आपल्याला समजून येईल की बरोबर आहे की नाही. 4A दिले आहे आपलं उत्तर राईट. 42व्या घटना दुरुस्तीनंतर मूलभूत कर्तव्य भारताच्या राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आले. बरोबर हा सुद्धा बरोबर आहे. आता पुढच्या तिसरा बघू. तिसरा काय म्हणत आहे 2002 मध्ये 82व्या घटना दुरुस्ती कायद्याने आणखी एक मूलभूत कर्तव्य जोडले गेले. हा विधान चुकीचे आहे कारण की
82 नाही 86 येणार आपला उत्तर, राईट. 86 येणार. तर हे विधान आपल्याला चुकीचे आहे असं मग समजू, कारण 86 आहे. काय म्हणत आहे? 86 आहे आपला 86 आहे आपला उत्तर आहे. हा चुकीचा आहे 82. म्हणून आपला उत्तरच हा आहे, कारण की लोकप्रतिनिधी कायदा 1951 मध्ये अधिनियमित करण्यात आला. बरोबर, हा सुद्धा बरोबर आहे. आपला आन्सर काय येणार? असत्य म्हणत आहे म्हणजे की चुकीचे, तर तिसरा ऑप्शन. आता पुढचा प्रश्न आहे, खालीपैकी कोणते कर्तव्य मूलभूत कर्तव्य आहेत? सगळ्यात आधी सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे, हो हा सुद्धा आहे. भारताच्या सार्वभौमत्व, अखंडतेचे आणि ऐक्याचे रक्षण करणे, हा सुद्धा बरोबर आहे. वैज्ञानिक स्वभाव व मानवतावाद विकसित करणे, हा सुद्धा बरोबर आहे. मतलब आपला ऑप्शन उत्तर काय येणार? तिसरं, चौथा ऑप्शन येणार 1 2 3, राईट. पुढचा प्रश्न आहे टॅक्स असिस्टंट मेन्स 2022 प्रश्न आहे. भारतीय राज्यघटनेच्या 42व्या घटना दुरुस्तीने 4थ्या भागातील कलम 51 बरोबर 51. आता बघितलं आपण कोणत्या 6व्या प्रश्नात एक सर्व 11 मूलभूत कर्तव्ये राज्यघटनेच्या अनुच्छेद 51 मध्ये सूचीबद्ध आहे, राईट. 51 मध्ये आपलं उत्तर काय येणार? 51. आता बघू ESI मेन्स 2025 योग्य कथन विचारत आहे. काय विचारत आहे? योग्य कथन विचारत आहे. योग्य कथन, मूलभूत कर्तव्य हे सर्व व्यक्तींसाठी, नागरिक असो वा परदेशी व्यक्ती असो, लागू होते. बरोबर, चुकीचे विधान आहे. काय म्हणतात? चुकीचे विधान आहे. चुकीचे विधान आहे, कारण की सर्व व्यक्तींसाठी, परदेशी नागरिकांसाठी लागू होत नाही. मूलभूत कर्तव्य ही न्यायप्रविष्ट स्वरूपाची आहेत. हे सुद्धा चुकीचे आहे, राईट. हे सुद्धा चुकीचे आहे. दोन्ही चुकीचे आहे म्हणजे की वरीलपैकी नाही, राईट. आता पुढचा प्रश्न आहे राज्यघटनेच्या अनुच्छेद डॅश मध्ये नमूद केलेल्याप्रमाणे महिलांच्या प्रतिष्ठेला अपमानास्पद असणाऱ्या प्रथा सोडले हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. 51 मध्ये आहे, ह्या 14च्या 51 ई मध्ये आहे, राईट. सर्व प्रश्नामध्ये काय हे ऑप्शन तर गेले, राईट. 51 आपला मूलभूत कर्तव्याची संबंधित आहे, राईट. तर आपलं उत्तर काय येणार? तिसरा ऑप्शन येणार 51 ई मध्ये. राज्यघटनेच्या अनुच्छेद 51 ई मध्ये नमूद केल्याप्रमाणे महिलांच्या प्रतिष्ठेला अपमानास्पद असणाऱ्या प्रथा सोडणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य असेल, राईट. आता पुढचा प्रश्न बघू, 15वा प्रश्न. 2002 मध्ये काय म्हणत आहे? 2002 मध्ये 86व्या घटना दुरुस्तीनुसार भारतीय राज्यघटनेत कोणत्या मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला, राईट. तर सगळ्यात आधी कोणत्या मूलभूत कर्तव्याच्या? राष्ट्रध्वज हा नाही, कर्तव्याचा समावेश करण्यात आला 2002 मध्ये, राईट. आपलं उत्तर काय ना? तिसरा ऑप्शन. पालकांनी 6 ते 14 वया गटादरम्यान आपल्या पालकांचे शिक्षण देणे. हा सुद्धा कोणता प्रश्न आहे? प्रश्न क्रमांक 7 मध्ये. काय म्हणत आहे? प्रश्न क्रमांक 7 मध्ये तुम्हाला दावत आहे. प्रश्न क्रमांक 7 दिका, हा 6 ते 14 वया गटातील, राईट. लेकिन येथे 86 नाही, म्हणजे की 88 नाही, त्याची येतो 42व्या घटना दुरुस्ती होता आपला आन्सर. इथं काय दिलेलं आहे? आपलं उत्तर येणार तिसरा ऑप्शन. पालकांनी 6 ते 14 वर्षा आपल्या पाल्यांना शिक्षण देणे, हा आपला उत्तर येणार. फॉरेस्ट मेन 2022 प्रश्न आहे. आता 16वा प्रश्न काय आहे? कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार मूलभूत कर्तव्य समावेश करण्यात आला? आपला उत्तर तर आहे स्वर्णसिंह समिती, राईट. स्वर्णसिंह समिती. आता पुढचा 17वा प्रश्न आहे, राईट. 17वा प्रश्न आपला पुढचा आहे 17वा प्रश्न. 17वा प्रश्न काय म्हणत आहे? कोणत्या घटना दुरुस्ती 11व्या मूलभूत कर्तव्य यादीत समाविष्ट करण्यात? तर आपलं उत्तर येणार 86व्या घटना दुरुस्तीनुसार. आता बघितलं आपण ना, 86वी घटना दुरुस्ती कायदा 2002 मध्ये, राईट. आता पुढचा प्रश्न आहे 18वा प्रश्न. टॅक्स असिस्टंट ऑगस्ट 2022 मध्ये काय म्हणत आहे? बरोबर विचारत आहे, राईट. विधान जे बरोबर आहे, राईट. बरोबर. सगळ्यात आधी हा जे प्रश्न आले तर सगळ्यात आधी बरोबर आहे का चूक हा विचार हेच सगळ्यात आधी, कारण की खूप मुलं तसे करतात की बरोबर चूक वाचत नाही, वाचायला सुरू करतात आणि मग ऑप्शन कोणतेही क्लिक करून टाकतात. बरोबर विधान विचारत आहे. तर सगळ्यात आधी भारतीय नागरिकांसाठी मूलभूत कर्तव्य 1976 मध्ये राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आलेले आहे का आले? सांगा.
हो बरोबर. हा बरोबर आहे राईट. मग आहे मग काय विचारत आहे 42व्या घटना दुरुस्तीनुसार 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेले आहे. 42व्या घटना 10 मूलभूत कर्तव्य, हा सुद्धा बरोबर आहे. 42व्या घटना दुरुस्तीनंतर म्हणत आहे ना. पुढचे म्हणजे 86व्या घटना दुरुस्तीनुसार भारतीय ते 2002 साली समावेश करण्यात आलेले होते. कोणते? ते 11वे मूलभूत कर्तव्य. ठीक आहे. ती 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश 42व्या घटना दुरुस्ती मध्येच येणार राज्यघटनामध्ये. आपला उत्तर. आणि सूरजसिंह समिती नाही, स्वर्णसिंह समिती. आपला ऑप्शन काय येणार? क गेला म्हणजे की क आपला आन्सर येणार फक्त एक ना. जर तुम्ही ना लास्टवाला ऑप्शन मग सगळ्यात आधी वाचले असाल तर डायरेक्ट कट होतो पूर्ण ऑप्शन राईट. आपला आन्सर आहे एक राईट. आता पुढचा प्रश्न, योग्य क्रम लावा. सगळ्यात आधी काय आलेलं होतं योग्य क्रमामध्ये? आपण सगळ्यात आधी सांगू तर सगळ्यात आधी आला होता राष्ट्रध्वज व राष्ट्रगीताच्या समांगाने. हो बरोबर. सगळ्यामध्ये दिलेलं आहे. राईट. आता काय म्हणजे ते विचारत आहे वैज्ञानिक दृष्ट्या नैसर्गिक पर्यावरण रक्षण राष्ट्र, हे चुकीचे आहे. राष्ट्रांच्या सेवा करणे हे दुसरं आहे. म्हणजे की म्हणजे की 2 ऑप्शन चुकीचे गेले राईट. दोन्हीमध्ये आहे. आता बघू तिसरा ऑप्शन. तिसरा काय म्हणत आहे दुसरा काय म्हणत आहे वैज्ञानिक दृष्टिकोन मानवतावाद विकास करणे. हे हो म्हणजे की ऑप्शन 2 आपला उत्तर येणार. काय 2 आपला उत्तर येणार. आता 20वा प्रश्न बघू. आता 20वा प्रश्न काय म्हणत आहे? 20वा प्रश्न म्हणत आहे मूलभूत कर्तव्याच्या संदर्भात कोणत्या कथन असंगत आहे? असंगत राईट. असंगत विचारत आहे. मूळ संविधानात मूलभूत कर्तव्यांच्या तरतूद होती. काय म्हणत आहे? मूळ संविधानाच्या तरतूद होती. हे चुकीचे आहे. मूळ संविधानात मूलभूत कर्तव्याच्या तरतूद नव्हती. म्हणून डायरेक्ट आपण पहिल्याच ऑप्शनने आपण सांगू. पहिला तर येणारच. इकडे तर दिलेलंच नाहीये. तर पहिला ऑप्शन आपला उत्तर येणार राईट. आता पुढचा प्रश्न, माता पिता किंवा पाल्यांनी 6 ते 14 वयोगटातील आपल्या पाल्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हे मूलभूत कर्तव्य कोणत्या संविधानात दुरुस्ती कायद्याने संविधानात अंतर्भूत करण्यात आलेली आहे? तर आपलं उत्तर काय येणार? 42व्या घटना दुरुस्ती. इथं नाहीये दिलेला 42व्या घटना दुरुस्ती 2002 मध्ये नुसार राईट. आहे का समोर? बरोबर. 42व्या नाही दिलेला आहे, 86वा दिलेला आहे राईट. 86वा दिलेला आहे. काय म्हणत आहे? तर आपलं उत्तर काय ना 86 येणार राईट. 42 ने दिलं तर 86लाच क्लिक करावं लागेल 2002 नुसार राईट. आमचं 2002 तर कोणत्याही ऑप्शन मध्ये नाही दिसत आहे. नाही 2002 फर्स्ट ऑप्शन मध्ये गेलं की 50व्या संविधानात दुरुस्ती घटना आहे तर खूप वेगळी झाली राईट. आपला उत्तर काय येणार? तिसरा ऑप्शन. काय येणार? तिसरा ऑप्शन राईट. आता पुढचा प्रश्न आहे भारताच्या संप्रभुता एकता आणि अखंडतेचे रक्षण करणे आणि ती कायम राखणे हा उल्लेख खालीपैकी कुठे आलेला आहे? कुठे आलेला आहे? मूलभूत कर्तव्याच्या वर्णात राईट. आपलं उत्तर काय येणार? 4 मूलभूत कर्तव्यांच्या वर्णनात राईट. आता पुढचा प्रश्न आहे कोणत्या घटना दुरुस्त्या मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे? 42व्या घटना बरोबर. हा सुद्धा बरोबर. 86वी घटना दुरुस्ती. 86व्या घटना दुरुस्ती हो. 86वी घटना दुरुस्ती आहे का? 86वी घटना दुरुस्ती हो. म्हणजे की अ क तर येणारच. कोणती 2 ऑप्शन दिलेले आहेत किंवा एक तर क तर येणारच. ड तर गेला, ब ड बी गेला राईट. आपला उत्तर काय येणार? चौथा येणार. चौथा आन्सर. पुढचा प्रश्न बघू. आता पुढचा प्रश्न आहे मूलभूत कर्तव्याबाबत खालील विधानात लक्षात घ्या. त्यांचा समावेश 42व्या घटना दुरुस्ती राज्यघटनेत करण्यात आलेला आहे. बरोबर. 51 मध्ये करण्यात आलेला आहे. हे सुद्धा बरोबर. म्हणजे की दोन्ही बरोबर. अ क बरोबर. 24चा 4 दिलेला आहे. काय म्हणत आहे? अ क बरोबर. ते न्याय विचारीन आहे. म्हणजे की आपला उत्तर काय येणार? कोणते असत्य आहे विचारत आहे का? आपण बरोबर सांगत होतो राईट. हे चूक करता मी ना जशी चूक केली तशी तुम्ही पण करू शकता. कारण की आता मी ना डायरेक्ट सत्य विधान क्लिक करत होतो. अ क राईट. म्हणजे की अ तर सत्य आहे, ब सुद्धा सत्य असं क्लिक करत होतो. लेकिन
असत्य विचारत आहे, म्हणून आपलं उत्तर काय येणार? ऑप्शन क्रमांक 4 क असत्य, न्याय विचारित नाही. राईट. आता पुढचा प्रश्न आहे 25वा. राईट. आपला आता पुढचा प्रश्न आहे 25वा प्रश्न. 25वा प्रश्न काय म्हणत आहे? खालीलपैकी भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्य आहेत. कोणते? भारतीय घटनेतील मूलभूत कर्तव्य आहे. तर आपलं उत्तर काय येणार? 25. भारताचे सार्वभौमत्व, एकता, एकात्मता यांचे आदर करणे व त्यांचे संरक्षण करणे. हो, हा सुद्धा येणार. हे 2 ऑप्शन तर कट झाले. तर येणार. वरील सर्व पण नसू शकतात. आता क ब वाचू डायरेक्ट. भारताचे म्हणजे की क फर्स्ट ऑप्शन मध्ये दिलेलं आहे. आता डायरेक्ट आपण ब वाचू. संविधानाचे पालन करणे तसेच राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीताचे आदर करणे. बरोबर. हा सुद्धा बरोबर. म्हणजे की डायरेक्ट वरील सर्वच येणार. क म्हणजे की बरोबरच असणार आता, कारण विज्ञानिष्ठ दृष्टिकोनाने मानवतावाद, शोषण विकसित करणे. बरोबर. हा सुद्धा बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न आहे 26वा प्रश्न. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 51 मध्ये खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला नाही? काय विचारत आहे? नाही विचारत आहे. सगळ्यात आधी नाही विचारत आहे, म्हणजे की समावेश करण्यात आलेला नाही. राईट. 26 काय म्हणत आहे? आपल्या काय म्हणत आहे? आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारसांचे मोल जाणून तो जतन करतो. बरोबर. हा सुद्धा बरोबर आहे. आता पुढचा आहे विज्ञानिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद आणि शोषण बुद्धी व सुधारणा विकास करणे. बरोबर. म्हणजे की ब सुद्धा असणार. म्हणजे की ब जिथे दिलेला आहे त्याला क्लिक करा. डायरेक्ट आन्सर आलाय आपला, कारण काय विचारलेलं आहे त्याने? नाही. ब तर आलेला आहे ना मूलभूत कर्तव्यामध्ये, ब तर आलेला आहे ना, तर ब याच्यामध्ये बी दिलेला आहे, याच्यामध्ये पण, याच्यामध्ये डायरेक्ट आपला आन्सर 3 निघतो. राईट. हे ट्रिक लावा पडते. राईट ना. तुम्ही आता पुढच्या दोन वाक्य वाचाल की ना वाचाल गरज पडत नाही. राईट. आता पुढचा प्रश्न आहे 27वा. पुढचा प्रश्न आहे 27वा. राईट. कुठे गेले 27वा? ही 27वा आहे. काय म्हणत आहे? भारताशिवाय अन्य कोणत्या लोकशाही राष्ट्रांच्या राज्यघटनेमध्ये नागरिकांच्या मूलभूत क्लिक नाही होत. राईट. कर्तव्याची यादी समाविष्ट केलेली आहे. काय म्हणतात? भारताशिवाय अन्य कोणत्या लोकशाही राष्ट्राच्या राज्यघटनेत मध्ये नागरिकांमध्ये मूलभूत कर्तव्यांच्या यादीत समाविष्ट केलेला आहे. आपलं उत्तर येणार 1 येणार. राईट. जापानच्या. खालीलपैकी अयोग्य विधान विचारत आहे. अयोग्य विधान विचारत आहे. राईट. राज्यघटनेमध्ये काय म्हणत आहे? राज्यघटनेमध्ये कोणत्याही मूलभूत कर्तव्यांच्या अंमलबजावणीसाठी थेट तरतूद नाही किंवा त्याचे उल्लंघन टाळण्यासाठी कोणती शिक्षेची तरतूद नाही. बरोबर. अयोग्य विचारत आहे ना. विधान अयोग्य आहे, म्हणजे की चुकीचे विधान विचारत आहे. चुकीचे विधान बरोबर आहे ना, म्हणून आपलं उत्तर चुकीचे विधान. आता दुसरा ऑप्शन. सर्वोच्च न्यायालयाने असा निष्कर्ष काढला आहे की मूलभूत कर्तव्ये ही नागरिकांवर बंधनकारक आहे, त्यामुळे राज्याने देखील ही उद्दिष्टे प्राप्त करण्याचा उत्कृष्ट प्रयत्न केलेला आहे. बरोबर. हा सुद्धा बरोबर आहे. 51A मध्ये राज्यावर जरी स्पष्टपणे कोणती मूलभूत कर्तव्य शोधत नसली तरी वस्तुस्थिती कायम राहते की प्रत्येक भारतीय नागरिकांचे कर्तव्य हे राज्यांचे सामूहिक कर्तव्य आहे. बरोबर. हा सुद्धा बरोबर आहे. म्हणजे की आपला एकही नाही येणार. अयोग्य कोणतेही नाही, सर्व बरोबर आहेत. आता पुढचा प्रश्न बघू. मूलभूत कर्तव्याबाबत खालील विधानांपैकी कोणते बरोबर नाही? काय विचारत आहे? नाही. म्हणजे की आम्हाला बरोबर विचारायचं आहे. तिसरा ऑप्शन बघू डायरेक्ट. त्यांचा समावेश 51A मध्ये करण्यात आलेला आहे. त्यांच्या मूलभूत कर्तव्याच्या. बरोबर आहे. त्यांचा समावेश 42 घटनादुरुस्ती करण्यात आलेला. बरोबर. हा सुद्धा बरोबर. हा सुद्धा बरोबर. राईट. काय म्हणत आहे? बरोबर विचारलेला आहे. बरोबर नाही विचारलेला आहे ना. आता तिसरा ऑप्शन. त्यांचा समावेश राज्यघटनेच्या विभाग 4A मध्ये नव्या विभागाने केलेला आहे. बरोबर. 11 अनुसूची. राईट. 11वी इथे काय म्हणते? पुढचा काय म्हणत आहे? ती भारतीय नागरिकांना तसेच परकीय लागू होते. परकीयांना लागू होत नाही. आपला उत्तरच येणार 4था ऑप्शन. राईट. आपला उत्तरच काय येणार? 4था, कारण की नाही विचारत आहे. परकीयांना लागू होत नाही.
इथं परक्यांना लागू होत आहे असं दिलेलं आहे, तुम्ही समजून घ्या. आम्ही आताच बघितलं होतं मागच्या प्रश्नामध्ये. आता बघू पुढचा प्रश्न, 30वा प्रश्न, राईट. राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश, काय म्हणताय, राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश काय म्हणतात, सामाजिक न्याय दुर्बल घटकांना, रॉंग, एक मिनिट, रॉंग. मूलभूत हक्कांचा दुरुपयोग, रॉंग सुद्धा. घटनाबाह्य आणि विध्वंसक कृत्यांचे नियंत्रण करणे, बरोबर. तिसरा ऑप्शन, राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश घटनाबाह्य आणि विध्वंसक कृत्यांनी नियंत्रण ठेवणे या हेतूसाठी करण्यात आलेला आहे. आपलं उत्तर काय येणार, तिसरा ऑप्शन येणार, राईट. हा प्रश्न आहे क्लर्क 2018चा, राईट. आपला पुढचा प्रश्न आहे 31वा प्रश्न. 1976च्या 42व्या घटना दुरुस्ती कायद्याने, 1976 काय म्हणतात, बिनचूक विचारायचा आहे ना, बिनचूक विचारत आहे हा प्रश्न. एक मिनिट हा, बिनचूक विचारत आहे ना, बिनचूक म्हणजे की बरोबर विचारत आहे, बरोबर विधान विचारत आहे, बरोबर विधान. 1976च्या 42व्या घटना दुरुस्ती कायद्याने राज्यघटनेने, बरोबर, हा सुद्धा बरोबर आहे. हा सुद्धा बरोबर. ह्या 51 मध्ये एकमेव कलमांचा समावेश आहे, रॉंग. याच्यामध्ये बहुत 51 E, B, C, D असे सुद्धा आहेत, राईट. बिनचूक विचारत आहे सगळ्यात आधी, बिनचूक म्हणजे की चूक, बिनचूक ह्यांच्यामध्ये डिफरन्शिएट. चूक म्हणजे की चुकीच्याच, बिनचूक म्हणजे की बरोबर. बरोबर विधान विचारत आहे आपल्याला, आहे काय विचारत आहे, बरोबर विधान विचारत आहे, बरोबर. तर आपला अ सुद्धा बरोबर आहे, ब सुद्धा बरोबर आहे. सगळ्यात आधी अ सुद्धा आहे, सुद्धा आहे. हा इथे ब नसाई म्हणजे की ऑप्शन कट, इथे क दिलेला आहे, ब पाहिजे ना आपला. अ ब बरोबर, डायरेक्ट फर्स्ट ऑप्शन, कशाला गोंधळ करताय. अ ब बरोबर म्हणजे डायरेक्टली अ ब क करायचं, डायरेक्ट न निघायचं त्या प्रश्नातून, राईट. आता पुढचा प्रश्न 32 झाला, आता 32वा घ्यायचे ना, विचारात घ्या. मूलभूत कर्तव्यांच्या नोंद मूळ राज्यघटनेत करण्यात आलेली नव्हती, बरोबर. हा सुद्धा बरोबर आहे. मूलभूत कर्तव्यांच्या मूळ राज्यघटनेत करण्यात आलेली नव्हती, हा सुद्धा आपल्याला मागच्या प्रश्नामध्ये गेलेलो होतो. म्हणून काय विचारत आहे, बरोबर विचारत आहे ना, म्हणजे की अबरोबर आहे, म्हणजे की हा गेला तिन्ही ऑप्शन मध्ये. आता ब बघू म्हणजे की आता ब बघणार आहोत, राईट. ब बघणार आहोत. 1976 साली 42 घटना दुरुस्तीनुसार 10 मूलभूत कर्तव्य, राईट. आणि 2002 साली 11वा, राईट, 11वे मूलभूत कर्तव्य, राईट. तर हा सुद्धा बरोबर आहे, हा सुद्धा बरोबर आहे. आणि आता ब पण आहे, ब पण आहे, राईट. म्हणून की हा ऑप्शन कट झाला, राईट. हा ऑप्शन कट झाले, राईट. हे दोन ऑप्शन कट झाले, नाही तर त्याला आन्सर मधून समजा, म्हणजे की अ सुद्धा येणार, ब सुद्धा येणार. आता क बघू. 2001 साली 84व्या घटना दुरुस्ती, 84व्या करून आली, 2002 येणार ना अंकी, 11व्या मूलभूत कर्तव्यासंबंधी, बरोबर. म्हणजे की हा चुकीचा आहे. 2002 साली 84व्या घटना दुरुस्ती, 82व्या घटना काय म्हणते, 2002 साली येत आहे, खल्लास. म्हणजे की आपला उत्तर काय येणार, ऑप्शन एक, राईट. पुढचा प्रश्न बघू आता. खालीपैकी कोणती मूलभूत कर्तव्य नागरिकांसाठी सांगितली आहे, काय खालीपैकी कोणती मूलभूत कर्तव्य नागरिकांसाठी सांगितली आहे. थोडासा डिफरन्शिएट, फॉरेस्ट मेन मुख्य 2017 मध्ये दिलेला आहे. मूलभूत कर्तव्य सांगितलेलं आहे. विद्यानिष्ठ दृष्टिकोनाचा विकास करणे, बरोबर. हा सुद्धा बरोबर आहे, म्हणजे की दिलेला आहे. हा ऑप्शन सुद्धा गेला. तिसरा ऑप्शन कट, राईट. तिसरा ऑप्शन कट झाला आहे. तिसरा ऑप्शन कट झाला, राईट. तिसरा ऑप्शन कट झाला. एक मिनिट, जस्ट एक मिनिट. पहिला ऑप्शन म्हणजे की पहिला ऑप्शन तर आहे असणारच, राईट. आपल्या संमिश्र काय म्हणत आहे, आपल्या संमिश्र संस्कृतीच्या वारशांचे जतन करणे, बरोबर. हा सुद्धा बरोबर आहे. तर आपलं उत्तर काय येणार, ब सुद्धा येणार, अब म्हणजे की तिसरा ऑप्शन कट. आता पुढच्या म्हणजे की क दिला, इथं ई दोन्हीमध्ये दिला, म्हणजे की क ऑप्शन बघायचा आहे फक्त, झाला. ग्रामपंचायती गठन करणे, राईट. चुकीचं आहे विधान, ग्रामपंचायती गठन करणे नाही आहे. म्हणून आपला उत्तर काय येणार, ऑप्शन 4, राईट. आपला उत्तर येणार ऑप्शन 4, राईट. आता पुढचा प्रश्न बघू आपण.
पुढचा प्रश्न आहे आपला लिपिक व टंकलेखन मुख्य 2017 काय म्हणत आहे, बरोबर विधान विचारत आहे, राईट. मूळच्या भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्याचा समावेश नव्हता, बरोबर नव्हता. डायरेक्ट म्हणजे बरोबरच आहे. सुद्धा येणार, हा सुद्धा येणार, इथं पण म्हणजे पूर्ण ऑप्शन होतं आहे. म्हणून आता पुढच्या बघू. आता पुढचा प्रश्न आहे 1978 44 मुलभूत कर्तव्य, हे सुद्धा चुकीचे आहे. इथे 76 येणार आणि इथं 42 येणार, म्हणजे की ब चुकीचा आहे. जिथं ब दिलेला आहे त्याला कट करा. ब म्हणजे की आपला आन्सर काय येणार 3, 34चा 3 आन्सर, राईट. असं ट्रिक. आता क न ड वाचा सुद्धा नको, 2 ऑप्शन मध्ये दिलेला आहे ना, ब ऑप्शन चुकीच्या, डायरेक्ट कट करायचे आणि समोर निघायचे, राईट. अच्छा, पुढचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेत नागरिकांच्या खालीलपैकी कोणती मूलभूत कर्तव्ये नेमून दिलेली आहे. काय म्हणत आहे, भारतीय राज्यघटनेत नागरिकांना खालीलपैकी कोणती मूलभूत कर्तव्ये नेमून दिलेली आहे. आपलं उत्तर काय येणार पुढे जब काय म्हणत आहे, नेमून दिलेली आहे. सामाजिक अन्यायापूर्ती दुर्बल घटकांचे संरक्षण करणे. काय म्हणत आहे प्रश्न एकदा नीट क्लिअरिटी वाचा. भारतीय राज्यघटनेत नागरिकांच्या खालीलपैकी कोणती मूलभूत कर्तव्ये नेमून दिलेली आहेत. सगळ्यात आधी सामाजिक न्यायापूर्ती दुर्बल घटकांचे संरक्षण करणे, हे तर नाही आहे, चुकीचं आहे हा विधान. म्हणजे की जिथं एक दिसत आहे त्याला कट करा, हा सुद्धा कट. आता पुढच्या काय म्हणत आहे, ड तर मग असणारच. शास्त्रीय वृत्ती आणि विकसित करणे आहे मूलभूत कर्तव्यामध्ये. आता बघू क काय म्हणत आहे, सार्वजनिक निवडणुकांमध्ये मतदान करणे. नाही, हे मूलभूत कर्तव्यामध्ये नमूद केलेली नाही आहे. आपलं उत्तर काय येणार, ब येणार, म्हणजे की 4, चौथा आन्सर डायरेक्ट. आता पुढचा प्रश्न आहे 35. आता 36वा प्रश्न बघण्याचा आहे आपल्याला. 36वा प्रश्न आहे, चलो सॉरी. 36वा प्रश्न काय म्हणत आहे, नागरिकांसाठी खालीलपैकी कोणते कर्तव्य विहित करण्यात आलेली आहे. राज्यसेवा पूर्व 2017 मध्ये विहित करण्यात आलेली आहे. सगळ्यात आधी ग्रामपंचायत संघटन करणे, उत्पन्नाची विषमता करणे, लष्करी सेवा बजावणे, देशाचे संरक्षण. बरोबर, मूलभूत कर्तव्यामध्ये देशाचे संरक्षण करणे हे असणारच. याला म्हणजे की वरे वाचायचं, जास्त डिटेलमध्ये नाही यायचं. देशाचे रक्षण करणे, हो बरोबर, म्हणजे की मूलभूत कर्तव्यामध्ये देशाचे संरक्षण करणे असणारच. म्हणजे की जिथं क काय त्याला क्लिक करा, राईट. सगळ्यात आधी इथं क काय, हा गेला ऑप्शन, 2 ऑप्शन क नाही आहे, हा सुद्धा गेला. आता बघू ब ऑप्शन बघू. ब ऑप्शन काय म्हणजे उत्पन्नातील विषमता कमी करणे, चुकीच्या विधान आहे. याचा मूलभूत कर्तव्यामध्ये समावेश नाही. तर आपला उत्तर ब म्हणजे की फर्स्ट ऑप्शन गेला, म्हणजे की आपलं उत्तर फक्त 4. म्हणजे की एवढे किती वाक्य दिलेले आहेत, 6 वाक्य दिलेले आहेत. यामध्ये फक्त एकच बरोबर आहे, देशाचे संरक्षण करणे. म्हणून त्याला आपल्याला एवढं वाचत बसायचे नाही. याच्यामध्येच तुमचे 2 मिनिट जाणार, राईट. म्हणून म्हणजे की 1 मिनिट तर जाणारच नक्की, कारण की समजायला तुम्हाला वेळ लागणार. म्हणून फटाक न बघणार, बघा की मूलभूत कर्तव्य देशाचे संरक्षण करणे खतम, क्लिक करा फटाने, समोर व्हा. भारतीय राज्यघटनेनुसार पुढीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही विचारत आहे. सर्वात आधी पहिला ऑप्शन, सर्वाधिक निवडणुकीमध्ये मतदान करणे, बरोबर नाही. पहिला ऑप्शन बघा आणि फटणे आन्सर मारा. सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदान करणे नाही. मूलभूत कर्तव्यामध्ये असे नमूद केलेले नाही की तुम्ही मतदान करणे गरजेचेच आहे. करू शकता, नाही करू शकता, तुमची मर्जी, राईट. पण करायला हवा सगळ्यांनी, राईट. बट मूलभूत कर्तव्यामध्ये नमूद केलेले नाही की तुम्ही मतदान करायचेच आहे, राईट. हे आपले मूलभूत कर्तव्य नाही आहेत. पुढचा प्रश्न आहे योग्य कथन की कथने ओळखा, राईट. 42व्या घटना दुरुस्तीने संविधानाचे काय म्हणत आहे, 42व्या घटना दुरुस्तीनुसार संविधान मूलभूत कर्तव्य समावेश करण्यात आले. बरोबर आहे. 86व्या घटना दुरुस्तीनुसार घटनामध्ये 11वे कर्तव्य की करण्यात आलेलं आहे. बरोबर, की शिकायला मिळेल का, बरोबर. हा सुद्धा बरोबर, म्हणजे आपला आन्सर येणार 3, ऑप्शन क्रमांक 3, राईट.
38 आता 39 बघू आता. आता पुढचा प्रश्न आहे PSI 2024-16चा प्रश्न आहे. काय म्हणत आहे, मूलभूत कर्तव्य संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. तर पहिला सेंटेन्स आहे, मूलभूत कर्तव्य मूळ राज्यघटनेत समाविष्ट नव्हती. बरोबर, हा सुद्धा बरोबर आहे. म्हणजे की बरोबर विचारत आहे ना, बरोबर विचारत आहे ना. ऑप्शन कट झाला आहे, राईट. ऑप्शन कट झाला याच्यामध्ये नाही. आता 76 मध्ये 42 घटनादुरुस्ती 10 मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आलेला आहे. बरोबर, हा सुद्धा बरोबर आहे. सुद्धा बरोबर, म्हणजे की तिसरा ऑप्शन कट झाला आहे. कोणते ऑप्शन 2 व 3 ऑप्शन कट झालेला आहे. आता तिसरा 6 ते 14 वयोगटातील मुलांना शिक्षणाच्या संधीबाबतची 11वी मूलभूत 86वी. अरे आत्ताच मागच्या प्रश्नामध्ये आपण बघितलं 86वी नाही 42वी असणार. 86वी नाही 42वी असणार, राईट. 42वी असणार. म्हणून आपलं ऑप्शन क काय म्हणत आहे, ऑप्शन क एक मिनिट 86 आणि 42 दोन्ही बरोबर आहेत, राईट. मला कन्फ्युजन वाटलं थोडं, राईट. पण मला वाटलं की म्हणजे की 88 मागच्या प्रश्नावानी, राईट. दोन्ही बरोबर आहेत, राईट. म्हणजे की हा सुद्धा बरोबर आहे. ब क तिन्ही, म्हणजे की ब क तिन्ही बरोबर आहेत, राईट. आता पुढचा प्रश्न बघू. 2002च्या 86व्या घटनादुरुस्तीनुसार खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य राज्यघटनेत समावेश करण्यात आलेला आहे. तर आपलं ऑप्शन काय दिलेलं आहे, संविधान, राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज. काय म्हणत आहे, संविधान, राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज. संविधान, राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज, राष्ट्रध्वज यांच्या आधारकडे नाही. देशाच्या मालकांनी तिसरा ऑप्शन आताच बघितलं आपण मागच्या प्रश्नामध्ये. सेम टू सेम प्रश्न कॉपीराईट झाला. टॅक्स टिक असिस्टन्स गट क 2016 मध्ये, राईट. आता पुढचा प्रश्न आहे टॅक्स असिस्टन्स 2016चाच प्रश्न आहे. बरोबर नाही विचारत आहे. मूलभूत कर्तव्य आता 11 आहेत. मूलभूत कर्तव्य संख्या आता 11 आहेत. बरोबर. मूलभूत कर्तव्यांचे समाज एकोणीस 76च्या 42व्या घटना दुरुस्तीत करण्यात आलेला आहे. मूलभूत कर्तव्य अनुच्छेद 51 मध्ये दिलेलं आहे. राज्यघटनेत यापैकी कोणती कर्तव्यांच्या प्रत्यक्षात अंमलबजावणी तरतूद नाही. कर्तव्यांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीची तरतूद नाही. तर आपलं उत्तर काय येणार, 3 येणार. कारण मूलभूत कर्तव्य अनुच्छेद, मूलभूत कर्तव्य काय, मूलभूत कर्तव्यांच्या संबंधित आहे अनुच्छेद 51A. बट मूलभूत कर्तव्य अनुच्छेद 51 मध्ये समाविष्ट आहे असं सांगता येत नाही. आपला उत्तर काय येणार 41. थोडा डिफिकल्ट होता प्रश्न. काय सर्व मुलं तर चौथा ऑप्शन क्लिक करतील, कारण की राज्यघटनेत यापैकी कोणतेही कर्तव्यांच्या अप्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी तरतूद नाही असं दिलेलं आहे. पण तरतूद आहे, राईट. म्हणून आपला तिसरा थोडा डिटेलमध्ये समजून बसा, राईट. आता पुढचा प्रश्न आहे नागरिकांच्या मूलभूत कर्तव्याबाबत खालीलपैकी कोणते विधान बिनचूक आहे. बिनचूक म्हणजे की चुकीचे, बिनचूक म्हणजे की बरोबर. सॉरी मी सुद्धा कन्फ्युज झालो आता. बिनचूक नाही, बिनचूक म्हणजे की बरोबर विचारत आहे. नागरिकांची मूलभूत कर्तव्य 42व्या भारतीय घटना दुरुस्तीनुसार 1976 साली घटनेत समाविष्ट करण्यात आलेला आहे. काय समाविष्ट करण्यात आलेला आहे काय, हो बरोबर आलेला आहे. भारतीय नागरिक राज्यघटना कर्तव्यांच्या राज्यघटनेत समावेश करण्याला जपान हा एकमेव देश आहे. चुकीचा आहे. ब चुकीचा गेला. हा सुद्धा कट गेला. कट आणि हा सुद्धा. एक मिनिट वरील सर्व तर येणार नाही, कारण की भारतीय राज्यघटनेत कलम 11 मध्ये 51A असणार ना. 11 मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. 11 कर्तव्य 2002 मध्ये केलं. 83व्या घटना दुरुस्ती समावेश करण्यात नाही. 86 असणार, राईट. हा सुद्धा गेलेला आहे, राईट. 51A मध्ये आणि 86 असणार. 83 नाही, म्हणजे की क तर गेलाच, म्हणजे की क नाही असणार इथं. क नाही असणार म्हणजे की आपला उत्तरच काय येणार 1. फक्त 1 बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघू. प्रश्न काय म्हणत आहे 43. खालील विधाने विचार घ्या म्हणत आहे. सरदार स्वर्णसिंह समितीच्या शिफारसीवरून काय म्हणत आहे, सरदार स्वर्णसिंह समितीच्या शिफारसीवरून
42व्या घटना दुरुस्तीने मूलभूत कर्तव्याची यादी भारतीय राज्यघटनेत समाविष्ट केली आहे. बरोबर, हा अगदी बरोबर विषय आहे. 2006 मध्ये 86व्या घटना दुरुस्तीने 6 ते 14 वयोगटातील, हा मागच्या प्रश्नामध्येच पाहिलं आपण ना, 2006 नाही 2002 येणार आहे ती, राईट. म्हणून ऑप्शन काय म्हणत आहे, बरोबर विधान म्हणत आहे, म्हणून ऑप्शन ए येणार. बरोबर इज ऑप्शन ब इज अ चूक. पुढचा प्रश्न आहे आपला राज्यसेवाचा. काय म्हणत आहे, खालीपैकी कशाच्या मूलभूत कर्तव्याशी संबंध नाही म्हणत आहे, संबंध नाही म्हणत आहे, ज्यामुळे आपल्याला राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यास स्फूर्ती मिळाली त्या उद्यात्त आदर्शाची जोपासना करून त्याची अनुकरण करणे. बरोबर, हा सुद्धा बरोबर आहे. आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारसाचे मोल जाणून काय म्हणतात, जाणून तो जतन करणे. बरोबर, हा सुद्धा बरोबर आहे. पुढचा बघू आता 45वा, म्हणजे की एक मिनिट, हां पुढच्या काय म्हणत आहे, कमकुवत घटकांच्या विशेषतः अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या शैक्षणिक आणि आर्थिक हित संबंधात वृद्धी करणे हे चुकीचे आहे. ऐतिहासिक हितसंबंध काय म्हणत आहे, ऐतिहासिक हितसंबंध, एक मिनिट, हा चुकीचे आहे. ऐतिहासिक हितसंबंधाचे आणि राष्ट्रीय दृष्ट्या महत्त्वाच्या स्मारकांचे रक्षण करणे हे सुद्धा चुकीचे आहे. म्हणून आपलं काय ना कड हे चुकीचे आहे, राईट. पुढचा प्रश्न बघू आता. मूलभूत कर्तव्याबाबत खालील विधाने विचारात घ्या म्हणत आहे. काय म्हणत आहे, मूलभूत कर्तव्याबाबत खालील विधाने विचारात घ्या म्हणत आहे. काय म्हणत आहे, म्हटले तर त्यांना काही महत्त्व नसते. बरोबर, ती 42व्या घटना दुरुस्तीने राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आली. बरोबर, ही कर्तव्ये राज्यघटनेच्या विभाग 4 मध्ये कलम 51 मध्ये दिली आहे. बरोबर, अशीच कर्तव्य अमेरिका आणि चुकीच्या, अमेरिकामध्ये नाही आहे, ऑस्ट्रेलियामध्ये आहे फक्त. आपलं उत्तर काय येणार, फक्त, राईट. भारतीय संविधानातील कोणत्या भाग हा महिलांच्या सन्मानाला न शोभणाऱ्या प्रथांचा त्याग करण्याबाबत सुचवतो? आपलं उत्तर काय येणार, मूलभूत कर्तव्य. खालील विधाने लक्षात घ्या. स्वर्णसिंह समितीच्या शिफारशीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश संविधानात करण्यात आलेला आहे. बरोबर आहे काय, हो बरोबर. मूलभूत कर्तव्य फक्त भारतीय नागरिकांनाच लागू होते. बरोबर. केशवानंद भारती केसचा मूलभूत कर्तव्याशी संबंध आहे. चुकीचं, हे चुकीचे आहे. स्वर्णसिंह समिती, राईट, हे विधान चुकीचे आहे. विजू बरोबर, फर्स्ट ऑप्शन, राईट. पुढचा बघू आता प्रश्न. भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणे सार्वजनिक काय म्हणत आहे, योग्य क्रम लावा म्हणत आहे. तर सगळ्यात आधी काय येणार, सार्वजनिक रक्षण संबंधीचे रक्षण करणे. बरोबर, म्हणजे की येणार, सॉरी सगळ्यात आधी संविधानाचे रक्षण करणे. बरोबर, संविधानाचे रक्षण करणे. मग काय येणार, मग येणार भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणे. मग काय येणार, नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करणे. मग काय येणार, सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे. पुढचा प्रश्न बघू आपण. पुढचा प्रश्न काय म्हणत आहे, खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही म्हणत आहे, नाही. येसो मुख्य 2014चा प्रश्न आहे, नाही म्हणत आहे, राईट. संविधानाचे पालन करणे, बरोबर आहे. हा संविधानातील आदर्श संस्था व राष्ट्रध्वज आदर करणे. देशांचे काय म्हणत आहे, देशांचे संरक्षण, देश सेवा करण्यास तयार राहणे. आपला संमिश्र संस्कृतीच्या वारसांचे मोल जाणून जतन करणे. बरोबर. पंचायती राज्य नियमित करणे. चुकीचा आहे हा आपला, फोर्थ आन्सर येणार, राईट, नाही म्हणत आहे ना. पुढचा प्रश्न आहे, योग्य क्रम लावा. आत्ताच बघितलं या प्रश्नाचे उत्तर आपण, राईट. त्याचा क्रम काय येणार, सगळ्यात आधी काय येणार, राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीतांचा सन्मान करणे. बरोबर, मग त्यानंतर येणार भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणे. मग त्यानंतर काय येणार, नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करणे. मग त्यानंतर येणार सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे, असं येणार, राईट. पुढचा प्रश्न बघू, ऑप्शन क्रमांक 2 येणार, राईट.
पुढचा प्रश्न काय म्हणत आहे, भारतीय राज्यघटनेत खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य समाविष्ट नाही म्हणत आहे. तर काय येणार, विज्ञान वृत्तीचे विकास करणे बरोबर, सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे हा सुद्धा बरोबर, मतदार करणे नाही हे चुकीचे आहे, राज्यघटनेप्रती निष्ठा आणि राज्यघटनेतील आदर्शांचा सन्मान बरोबर, म्हणजे आपलं उत्तर काय आहे 3 नाही म्हणत आहे ना. पुढचा प्रश्न काय आहे, पुढचा प्रश्न म्हणत आहे, एका विशिष्ट मूलभूत कर्तव्यांच्या अंमलबजावणीसाठी पूरक ठरतील असे सर्वोच्च न्यायालय पुढील 138 निवाड्यांचा उल्लेख कर्तव्याविषयीच्या वर्मा आयोगाने केला आहे. खाली नमूद केलेल्या मूलभूत कर्तव्यापैकी कोणत्या मूलभूत कर्तव्यांचा उल्लेख या संदर्भात समितीने केला आहे. आपलं उत्तर काय येणार, उत्तर काय येणार आपलं उत्तर काय येणार, आपलं उत्तर येणार नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करून त्यात सुधारणा करणे, याचं उत्तर आहे. राईट. पुढचा प्रश्न बघू आपण आता, राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांचा केलेला समावेश लोकशाहीच्या यशासाठी कसा लाभदायक आहे म्हणत आहे, कसा लाभदायक आहे म्हणत आहे. राईट. आपलं उत्तर काय येणार सांगा, आपलं उत्तर काय येणार, सगळ्यात आधी वाचू, जेव्हा राज्यघटना सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाचे उद्दिष्ट बाळगते तेव्हा नागरिकांनी ही किमान शिस्त पाळली पाहिजे बरोबर, हा सुद्धा बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघू, पुढच्या वाक्य बघू, राज्याच्या आणि व्यक्तीच्या कल्याणासाठी नागरिकांनी कर्तव्य मान्य केली पाहिजे बरोबर, ही कर्तव्य मूलभूत हक्काचे पूरक आहे बरोबर, समावेशामुळे सुसंस्कृत समाजातील नागरिकांमध्ये नागरी जाणीव विकसित करणे बरोबर, म्हणजे की सर्व आपलं उत्तर येणार. पुढचा प्रश्न आहे आपला, मूलभूत कर्तव्याबाबत योग्य क्रम लावा म्हणत. राईट. योग्य क्रम लावा म्हणत आहे. राईट. तर काय म्हणत आहे, काय म्हणत आहे, मूलभूत कर्तव्याबाबत योग्य क्रम लावा म्हणत आहे. राईट. मूलभूत कर्तव्याबाबत योग्य क्रम लावा म्हणत आहे. राईट. आपलं उत्तर काय येणार, सगळ्यात आधी काय येणार, राष्ट्रगीताचा सन्मान बरोबर, म्हणजे की येणार, म्हणजे हा कट, मग काय लास्ट, मग काय येणार, मग येणार सार्वभौमत्वाचे रक्षण बरोबर, म्हणजे की मग काय येणार, मग येणार वैज्ञानिक दृष्टीच्या निर्मिती बरोबर, म्हणजे की येणार. राईट. आपला आन्सर हा आहे, हा चुकीचा आन्सर, म्हणजे यार राष्ट्रगीताचे सन्मान करणे, सार्वभौमत्वाचे रक्षण करणे, वैज्ञानिक दृष्टिकोन निर्मिती आणि सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे, आणि सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे, आणि सार्वजनिक संपत्तीचे रक्षण, आणि सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे. पुढचा प्रश्न काय आहे आपला, खालील पैकी भारतीय नागरिकांचे कोणते मूलभूत कर्तव्य नाही म्हणत आहे, नाही म्हणत आहे. राईट. नाही. देशाचे संरक्षण करणे, नियमित कर भरणे, आणि काय म्हणत आहे, 6 ते 14 वयोगटातील दरम्यान अपत्य किंवा पाल्य या शिक्षणाची संधी देणे वरीपैकी एक नाही. आपलं उत्तर काय येणार, 2 कर भरणे हा मूलभूत कर्तव्य नाही. राईट. पुढचा प्रश्न राज्यसेवाचा आहे. राईट. भारतीय राज्यघटनेतील व्यक्तींच्या मूलभूत कर्तव्यांची तरतूद कोणत्या देशांच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेली आहे. आपलं उत्तर काय येणार, आपलं उत्तर काय येणार, USSR आपला उत्तर येणार. तिसरा. पुढचा प्रश्न काय म्हणत आहे, भारतीय राज्यघटनेत नमूद मूलभूत कर्तव्यामध्ये नमूद आशय अंतर्भूत असला तरी खाली विधानामधील काही शब्द विशेषत्वाने नमूद नाहीत ते जादाचे नमूद केले आहेत अशी खालीपैकी कोणती विधाने आहेत. आपलं उत्तर काय येणार, आपलं उत्तर काय येणार, आपलं उत्तर येणार सगळ्यात आधी वाचू. प्रश्न काय म्हणत आहे, राष्ट्रध्वज राष्ट्रगीत देशांसाठी कायद्यांचे आदर करणे बरोबर, स्त्रिया व बालकांच्या प्रतिष्ठेला अनेपणा आणण्याच्या प्रथांना त्याग करणे बरोबर, सार्वजनिक व खाजगी मालमत्तेचे रक्षण करणे बरोबर, 8व्या वर्गापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करणे बरोबर, म्हणजे की सर्व आपलं उत्तर येणार. पुढचा प्रश्न काय म्हणत आहे, पुढचा प्रश्न म्हणत आहे, घटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांच्या समावेश डॅशच्या शिफारशीने करण्यात आली. स्वर्णसिंह समिती आपलं उत्तर येणार. राईट. स्वर्णसिंह समिती काय येणार, स्वर्णसिंह समिती येणार. राईट. स्वर्णसिंह समिती. पुढचा प्रश्न काय म्हणत आहे, भारतीय राज्यघटनेचे कलम 51
कशा संबंधीची आहे? तर मूलभूत कर्तव्याची संबंधित आहे. राईट, मूलभूत कर्तव्याची संबंधित आहे. पुढचा प्रश्न काय म्हणत आहे? भारतीय संविधानात 10 मूलभूत कर्तव्य समावेश केला आहे, करण्यात आला. केव्हा करण्यात आला? केव्हा करण्यात आला? तर उत्तर काय येणार? 1976 मध्ये. 1976 मध्ये 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला. पुढचा प्रश्न काय म्हणत आहे? खालीलपैकी कोणते संविधानाचे कलम भारतीय नागरिकांच्या मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे? तर काय ना? कलम 51 बरोबर. पुढचा प्रश्न काय म्हणत आहे? मूलभूत कर्तव्यांच्या संदर्भात खालीलपैकी विधाने विचारात घ्या. काय म्हणत आहे? विचारात घ्या म्हणत आहे. विचारात घ्या म्हणत आहे. राईट, त्याला उत्तर काय येणार? त्याला उत्तर काय येणार? चुकीच्या म्हणत आहे ना, चुकीच्या म्हणत आहे. राईट, तर मूलभूत कर्तव्य नागरिकांना शिक्षित करण्याची भूमिका बजावते. बरोबर. हक्क कर्तव्यासोबत निगडीत असले पाहिजे. बरोबर. कर्तव्य स्वतःहून लागू होत नाहीत. बरोबर. अशा प्रकारचे कर्तव्य साधारणतः पाश्चात्य उदारवादी देशांच्या राज्यघटनेत आढळतो. चुकीच्या. तर आपला फक्त चुकीच्या काय आहे? 4 ड. पुढचा प्रश्न काय म्हणत आहे? कोणत्या घटना दुरुस्तीने मूलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेत करण्यात आला? तर आपलं उत्तर काय येणार? आपलं उत्तर काय येणार? 42व्या घटना दुरुस्तीने. काय ना? 42व्या घटना दुरुस्तीने. पुढचा प्रश्न काय म्हणत आहे? पुढचा प्रश्न म्हणत आहे भारतीय राज्यघटनेच्या कलम डॅश मध्ये नागरिक मूलभूत कर्तव्यांचा उल्लेख केला आहे. आपलं उत्तर काय येणार? आपलं उत्तर काय येणार? आपला म्हणणार 51. 51 राईट. जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. राईट, मिळूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.